नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे मजेत ना? तर आज मला खूप कामं होती म्हणून मग संध्याकाळी मी पटपट आवरलं जेवण वगैरे. तर 9 वाजून गेले होते. त्यानंतर म्हटलं चला फ्रेश होऊया आणि पाणी एवढं गार होतं, की माझी स्किन एकदम खराब झाली. म्हणजे एकदम मला ओढल्यासारखं होत होतं आणि रखरख करत होतं माझी स्किन चेहऱ्यावरची. मग म्हटलं चला आधी स्किन केअर करून घेऊ. मग मी माझी स्किन केअर केली. मग त्यानंतर म्हटलं चला आपण आधी आपले कामं करून घेऊ. कारण एक-एक दिवस लोटला, की तर ती कामं होतच नाही म्हणून. तर मग निघाले मी. मला जायचं होतं एकटीलाच. पण असं होतं ना, का एकटी जायचं म्हणून होतच नाही. कारण ज्ञानेशला यायचंच असतं माझ्यासोबत आणि तो आला म्हणजे माझ्याच्याने आवरणं काही होत नाही त्याला. मग ज्ञानेश आणि त्याचे पप्पासुद्धा आले. त्यानंतर त्याला टोपीसुद्धा घातली कारण थंडीच एवढी होती आणि बघा आम्ही निघालो आणि आमची एक चौफुली आहे ज्यावरती नेहमी कायम गर्दीच असते. त्यामुळे मला थोडी भीतीसुद्धा वाटत असते इथं गाडी नेण्यासाठी. कारण चोही बाजूला मोठमोठे समृद्धी हायवे आहे आणि कंटिन्यूअस इथं रात्रभर गाड्या चालूच असतात. तर म्हटलं चला ज्ञानेशचे पप्पासुद्धा सोबत आले. त्यानंतर मेडिकलवरती गेलो. तिथं काही काम होतं ते करून घेतलं आम्ही. त्यानंतर मला ब्लाउजांची अपडेट घ्यायची होती. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, नाही माहिती नसणार तुम्हाला, तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, की माझ्या घरी काहीतरी मोठा कार्यक्रम आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर बघा ह्याच्यासाठी मी मेन गेली होती. कारण ज्ञानेशच्या टिफिन बॅग आणायची होती. त्याची बॅगमध्ये नेहमी पाणी सांडत होतं म्हणून. थँक फॉर वॉचिंग. बाय.